जमलो आहोत। उपस्थित सर्व शिवप्रेमींचे मी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते। सुस्वागतम। पुण्याच्या कडा कपारातील खेड्यापाड्यातील कष्टकरी शेतकरी व संस्थेची स्थापना करून सामाजिक बांधिलकीचे पहिले पाऊल टाकले गेले। पद्मश्री डॉक्टर भिंके पाटील, बापूसाहेब पी पाटील, बापूसाहेब शिवाजी रायमल देवरे, भाऊसाहेब BN पाटील या सर्वांच्या सहकार्याने पंडित नेहरूंपेक्षाही जास्त मताधिक्य मिळवत राजकीय उंची गाठणारे शिक्षणाचे भीष्माचार्य अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील यांनी संस्थेस नवलोकाग्नी प्राप्त करून दिली। नानासाहेब डॉक्टर विश्वास पाटील, अण्णासाहेब डॉक्टर भाईदास पाटील यांच्या वैज्ञानिक कल्पकतेने प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक गाभारा निर्मिला गेला। 1946 साली शिवाजी हायस्कूलच्या रूपाने तोरण बांधून 1950 ला आढाव अध्यापक विद्यालय तर 1951 मध्ये संस्थेला श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था म्हणतात की ज्यांच्या हातून श्री वंदन या ठिकाणी उपस्थित आजच्या शिवचरित्र व्याख्यानमालेच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी विनंती करेन आपण प्रतिमा पूजन करू। जागी हर दिशा दिशा सूर्य उगा फैला उजियारा। माननीय प्रशांत देशमुख कहते गीता भागवत है पधारे सभी शिव प्रेमियों का करते शिवाजी संस्था स्वागत है, स्वागत है। मी आमच्या संस्थेचे आजचे व्याख्याते माननीय प्रशांतजी देशमुख यांचं स्वागत करावं। यांना महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था निर्मित शिवप्रतिमा आणि पुष्पहाराने स्वागत करीत आहेत। बाबा एक मिनिट, बाबा आओ बाबा, बाबा बाबा शिक्षणाचे भीष्माचार्य माननीय अण्णासाहेब भाईदासजी पाटील यांचं स्वागत सत्कार। माननीय प्रदीपजी देशपांडे यांचं स्वागत करीत आहेत संस्थेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर SC पाटील। यानंतर मी विनंती करेन माननीय नंदकुमारजी वेळसे यांचं स्वागत करीत आहेत। प्रसारक संस्थेने यावर्षी विद्यार्थ्यांमधून लेखी परीक्षा शिवचरित्रावर आधारलेली आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतील नॉर्थ पॉइंट स्कूलची विद्यार्थी इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये अतिशय
व्याख्यानमालेत तसेच नाशिकच्या गोदाकाठच्या वसंत व्याख्यानमालेत दोन्ही ठिकाणी एकाच कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला ठाणे, कैलासवासी भावे व्याख्यानमाला कल्याण, गायत्री व्याख्यानमाला घोडेगाव पुणे, राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला सोलापूर, डॉक्टर अभिजित काजळे स्मृती व्याख्यानमाला राजगुरुनगर, कर्मवीर भाऊसाहेब हिरे व्याख्यानमाला मालेगाव, सरस्वती व्याख्यानमाला चाळीसगाव अशा अनेक व्याख्यानमालांतून साक्षात विद्युत लहरी निर्माण होतील असे शिवराय उभे करणारे प्रशांतजी देशमुख दररोज सकाळी 6:25 जी 24 तास या वाहिनीवर पासवर्ड आनंदाचा याच्या निमित्तानं दुसरे पुष्प गुंफण्यासाठी धुळेकरांसमोर उभे आहेत। मी माननीय प्रशांतजी देशमुख यांना विनंती करतो की आम्हा शिवप्रेमी धुळेकरांना शिवमय करून टाकावे। मरास भूक मराठमोळ्या विचारांनी आणि व्यासपीठासमोरील मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय, आता जर मी तुम्हाला विचारलं शिवाजी महाराज आपल्याला कितवीत असताना माहिती होतात, तुम्ही कधी असा विचार करून पाहिलात का की आपण जन्माला आल्यानंतर शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व आपल्याला वयाच्या कितव्या वर्षी कळलं किंवा तो शब्द आपल्या कानावर पडला किंवा आपण ओळखायला लागलो की हे शिवाजी महाराज कितव्या वर्षी असेल? तुम्ही हिशोब केलात तर म्हणाल 4थीत। बरोबर आहे, 4थीच्या पुस्तकात आपल्याला शिवाजी महाराजांचा परिचय होतो। 5वीत गेलो तरी सुद्धा आपण शिवाजी महाराजांचं 4थीचं पुस्तक वाचत असतो। मला असं वाटतं अभ्यासक्रमातलं आनंदानं पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर सुद्धा मागचं पुस्तक वाचलं जातं ते 4थीचं इतिहासाचं पुस्तक असावं। वयाचं वर्ष असतात 9, 4थी म्हणजे वय वर्ष 9 आणि 9व्या वर्षी शिवाजी महाराज त्यांचा परिचय तुम्हाला आम्हाला होतो असं तुम्ही सांगाल असं मलाही वाटत होतं। पण एक प्रसंग तुम्हाला सांगतो। गेल्या वर्षी माझ्याकडे सोलापूर जिल्ह्यातून माढा या गावातून माझा एक मित्र माझ्या घरी आला होता, त्याच्या कुटुंबासहित। एक त्याच्या खांद्यावर त्याची छोटी मुलगी होती। वय वर्ष किती होतं माहितीये? 1, बरोबर 1 वर्ष। माझ्या कसं लक्षात राहिलं? कारण त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता। तो त्या मुलीला घेऊन माझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये आला। आता वय वर्ष 1 म्हणजे फारसं बोलता येत नाही, भुबू कुठे आहे, काऊ कुठे आहे असं म्हटल्यानंतर दाखवावं असं वय। माझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये सगळ्या युगपुरुषांच्या तसबिरी आहेत, स्मृतिचिन्ह आहेत, संत महंतांचे फोटो आहेत। आणि त्या मित्रानं त्या मुलीला असं खांद्यावर घेतलं होतं, माझ्याशी गप्पा मारत होता आणि मध्येच त्यानं त्या मुलीला प्रश्न विचारला, बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत? मला आश्चर्याचा धक्का बसला। 1 वर्षाची मुलगी, तिला बोलता येत नाही, ही काय शिवाजी महाराज दाखवणार? आणि तिनं समोरच्या राजांच्या तसबिरीकडे बोट केलं तरी मला आश्चर्य नाही वाटलं बरं का। त्याचं कारण सांगतो, कारण मला लहान मुलांची मानसिकता माहिती आहे, त्यांना काही विचारा समोर बोट दाखवतात। मग तुम्ही समोर उभं राहिलात आणि गाढव कुठे विचारलं तरी ते समोर करते, असंही लहान मुलांचं असतं। मी त्याला म्हंटल जरा थांब, माझ्या खांद्यावर दे। मी तिला माझ्या खांद्यावर घेतली आणि अशा पद्धतीनं गोल फिरलो की जेणेकरून तिच्या समोर दुसरी कुठली तरी तसबीर येईल आणि शिवाजी महाराजांची तसबीर ही सगळ्यात मागे राहील। तिला असं मानेला ताण द्यावा लागेल शिवाजी महाराज पाहण्यासाठी, म्हणजे मी शिवाजी महाराज लपवून ठेवले असं म्हणा। आणि मग त्याला म्हटलं, आता विचार शिवाजी महाराज कुठे आहेत? त्यानं माझ्याकडे एकदा पाहिलं, त्या मुलीकडे तितक्याच आत्मविश्वासानं पाहिलं आणि म्हणाला, बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत? तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती मुलगी
समोरच्या अशा तसबिरींकडनं पाहायला लागली, हळूहळू मान वळवायला लागली, थोडी थोडी अस्वस्थ होतीये असं तिला मला वाटत होतं तिचा चेहरा. आणि बरोबर मानेला ताण देऊन सगळ्यात पाठीमागे असलेली शिवाजी राजांची तसबीर जेव्हा तिला दिसली तेव्हा ती गालातल्या गालात हसली आणि तिनं राजांच्या तसबिरीकडे जेव्हा बोट दाखवलं तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं की मराठी माणसाच्या मुलाला शिवाजी महाराज समजण्यासाठी चौथीत जाण्याची गरज नाही, कारण शिवाजी हे नाव मराठी माणसाच्या रक्तातच भिनलेलं आहे. आईच्या गर्भातून येतानाच तो शिवाजी काय आहे हे शिकून येतो, त्याला शिवाजी राजे शिकवावे लागत नाहीत. म्हणूनच तर जय भवानी म्हटलं की आमच्या ओठी जय शिवाजी येतं. राजांचा जन्म किती सालचा? 1630चा. राजांचा मृत्यू 1680चा. बसल्या बसल्या तुम्ही हिशोब केला राजांना किती आयुष्य लाभलं? 50 वर्ष. पहिली 15 वर्ष तर बालपणातच गेली, उरली किती? 35 वर्ष. काय करू शकतो माणूस 50 वर्षात? जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळा झाली, निवृत्त झालो. आता माझ्याच आयुष्याचा मी विचार करतो, मी माझ्या आयुष्यात काय केलं? फारसं समाधानकारक उत्तर सापडत नाही. आमचे नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिथं उभं आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद होऊन जातं आणि तिथे तर मोगलशाहीच्या काळात हातातली भाकरी ओरबाडली जात होती. आणि अशा काळात राजांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलंय. कसं उभं केलं असेल? एक कारण मला सापडलंय, तुम्हाला पटतं का बघा. शिवाजी राजांच्या आयुष्यात कधीही मी आला नाही. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा. राजांनी 300-350 किल्ले मिळवले हो. एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. आज आम्ही गावातल्या कुठल्या तरी सप्त्याला 51 रुपये, 50 रुपये, 101 रुपये वर्गणी देतो आणि चुकून जर संयोजकांचं परिपत्रकात नाव छापायचं राहिलं तर यावर्षी जो दानशूरपणा दाखवला तो आपल्या पुढच्या 7 पिढ्यांनी इथून दाखवायचा नाही याचा निर्णय याच वर्षी घेतो. राजांनी तर एवढे किल्ले मिळवले, एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही. हा, राजांच्या मावळ्यांचं नाव म्हणजे मावळ्यांच्या खुणेनं ते किल्ले ओळखलेले तुम्हाला सापडतील. सिंहगड म्हटला की तानाजी मालुसरे आठवेल, घोडखिंड म्हटली की बाजीप्रभू देशपांडे आठवतील, पुरंदर म्हटला की मोरारबाजी आठवतील, पन्हाळ्याची सुटका म्हटलं आणि विशाळगडाचा प्रवास म्हटला की तुम्हाला शिवा न्हावी देखील आठवेल. हे सगळे आठवतील. अहो, शिवाजी राजांनी राजधानीचा किल्ला बांधलाय रायगड. आजही तुम्ही रायगडावर गेलात तर कुठेही शिवाजी राजांचं नाव दिसणार नाही. हा, त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल बरं का. हिरोजी इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला तेव्हा शिवाजी राजे खुश झाले. हिरोजींना म्हणाले, हिरोजी इतका देखणा गड बांधलाय, सुरक्षेच्या दृष्टीनं देखील देखणा आहे, मजबूत आहे, आम्ही खुश आहोत. राजधानी पाहिजे तशीच झालीये. बोला तुम्हाला काय पाहिजे? आम्ही खुश आहोत. काय पाहिजे सांगा. तुमच्या माझ्यासारख्याला राजानं खुश होऊन विचारलं असतं तर आजच्या काळात आम्ही आमदारकीचं तिकीट मागितलं असतं, खासदारकीचं तिकीट मागितलं असतं. हिरोजींनी काय मागावं? हिरोजी म्हणाले, राजे एकच परवानगी हवी आहे, मला काही नको, फक्त जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव लिहिण्याची परवानगी द्या. कशासाठी? मिरवण्यासाठी नाही बरं का नाव.
पुढे हिरोजी सांगतात, राजे माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही जेव्हा रायगडावर असाल आणि रोज जगदीश्वराचं दर्शन घ्यायला याल, तेव्हा तुम्ही पायरीवर जेव्हा पाय ठेवाल, तुमचे चरण जेव्हा पायरीवर पडतील, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी तुमच्या चरणांचा स्पर्श होतोय आणि माझ्या मस्तकी आयुष्यभर तुमच्या चरणांचा स्पर्श होण्याचं सौभाग्य माझ्या मस्तकी लाभावं, एवढंच करा. आजही तुम्ही रायगडावर गेलात, रायगडाचा कप्पा न कप्पा फिरलात, तर शिवाजी राजे हे नाव कुठे दिसणार नाही, पण त्या पायरीवर सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर तुम्हाला सापडतील, तुम्हाला भेटतील. मंडळी, पण खंत माझ्यासारख्या तरुण मुलाला, तरुण पिढीला यासाठी वाटते की राजांनी 300-350 किल्ले मिळवूनही स्वतःचं नाव दिलं नाही. पण माझ्यासारखा एखादा तरुण रायगडावर जातो, प्रतापगडावर जातो, रायगडावर जाऊन काय करतो, मोठासा एखादा दगड दिसला काळाकुट्ट की माझ्यातला चित्रकार जागृत होतो. मला असं वाटतं आता एखादं देखणं चित्र कुंचल्यातून साकार झालंच पाहिजे. मी खिशातनं खडू काढतो आणि चित्र साकारतं बदामाच्या आकाराचं. तलवारीचं शस्त्र नाही तर मधनं बाणाचं तरी शस्त्र असावं, म्हणून मदतीला बाणही येतो. आणि मग स्वतःचं नाव आणि स्वप्नातल्या राणीचं, की जी माझ्याकडे कधी ढुंकूनही पाहत नाही, अशा राणीचं नाव दिलं जातं. आणि काम पूर्ण झालं की आम्ही कमरेवर हात ठेवून त्या दगडाकडे इतक्या अभिमानानं पाहतो की शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जितका अभिमान आणि जितकं आश्चर्य नसेल, तेवढा आश्चर्य आणि तेवढा अभिमान माझ्यासारख्याच्या चेहऱ्यावर असतो. आणि असं वाटत असतं की आत्ताच रायगड बांधून घेतलाय स्वप्नातल्या राणीसाठी आणि उद्घाटनाची पाटी लावले आणि फीत कापायचा कार्यक्रम आहे. मंडळी, रायगडावर, प्रतापगडावर, सिंहगडावर कसं जावं माहितीये? मंदिरामध्ये ज्या पवित्र भावनेनं जातो ना, त्याच भावनेनं गडकोट किल्ल्यांवर जावं. तिथली माती कपाळाला लावावी, चिमूटभर माती पुडीमध्ये बांधून घरी घेऊन यावी, देवाऱ्यामध्ये ठेवावी. सकाळी आंघोळ झाली की देवासमोर बसलं, डोळे बंद करावेत आणि हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये शिवाजी राजाचं रूप साठवावं, तोंडानं नामस्मरण चालू असावं. जय भवानी, जय शिवाजी नामस्मरण चालू असता असताच कपाळाला ती पवित्र माती लावावी. काय होईल एकदा करून बघा. आत्ताही मी बोलताना तुमच्या मनामध्ये ते चित्र उभं राहतंय हे मला समजतंय. असं जर केलं तर काय होईल सांगू? 2 दिवसापूर्वी मी एक हिंदी मधला मेसेज वाचला होता. लोग कहते हैं ओम कहने से मन को शांति मिलती है, साई कहने से मन को शक्ति मिलती है, राम कहने से पाप से मुक्ति मिलती है, लेकिन हम कहते हैं जय शिवराय कहने से इंसान को इंसान की पहचान मिलती है. जय शिवराय कहने से इंसान को इंसान की पहचान मिलती है, 100 शेरों की ताकत मिलती है. मंडळी, इतकी ताकद त्या मातीत आहे. एकदा प्रयोग नक्की करून पहा. मला इतक्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित जमलात. मला माहिती आहे शिवचरित्र मी खणखणीत सुरातही मांडू शकतो, पण मला तुम्हा सगळ्या बुद्धिजीवी वर्गाला हे सांगायचंय की शिवाजी राजे म्हणजे फक्त तलवार, फक्त घोडं, फक्त शौर्य, फक्त लढाई असं नाही. त्याच्या अगोदर प्रत्येक कृतीला विचार आहे. मनात आलं
आणि मी लढाईला गेलो असं राजांनी कधीच केलं नाही. प्रत्येक कृतीत संयम आहे. अहो, अफजल खान आला होता, भवानी मातेला उद्ध्वस्त केलं होतं, पंढरपूरच्या विठोबाला हात घातला होता. अपेक्षा काय होती? शिवाजी राजा बाहेर येईल. राजा बाहेर नाही आला. का? देवाधर्माबद्दल आमच्या राजाला काही वाटत नव्हतं? वाटत होतं, पण आमच्या राजाला पक्क माहिती होतं की अफजल खानासाठी जागा निवडली. कुठली? जावळीचं खोर, प्रतापगडाचा पायथा. एपीजे अब्दुल कलामांची एक कविता आहे, येणाऱ्या प्रत्येक क्षणांसाठी तयार राहा. ऐरण होशील तेव्हा घाव सोस, अन हातोडा होशील तेव्हा घाव घाल. राजकारण करणाऱ्या माणसाला ऐरणीची जागा कधी घ्यायची आणि हातोड्यानं घाव कधी घालायचा, सरपटायचं कधी आणि फणा कधी काढायचा हे कळलं पाहिजे. नाहीतर आमच्याकडचे राजकारणी सरपटायचं असतं तेव्हा फणा काढायला जातात आणि फणा काढायला पाहिजे तेव्हा सरपटायला लागतात, नको त्यांच्या पायी, नको त्या ठिकाणी, आणि मग सगळंच राजकारण बिघडून जातं. राजाला पक्क माहिती होतं की कधी सरपटायचं, कधी फणा काढायचा, कधी हातोड्याचा घाव घालायचा, आणि घाव घातला. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाच्या डोक्यावर जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी असा तसा घाव घातला नाही. अफजल खान तर नेस्तनाबूत झालाच, पण या मातीतल्या घावाचे निनाद आदिलशाही तुमटले आणि अख्खी आदिलशाही थरारली, असा घाव घातला.